अंगारिका चतुर्थी असो किंवा संकष्टी चतुर्थी असो, गणपती बाप्पांच्या आवडीचे मोदक आपण बनवले नाहीत असं कधी होतच नाही. आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने खवा, मावा, मिल्क पावडर काहीही न वापरता माव्यापेक्षा सुद्धा मऊ लुसलुशीत तोंडात टाकताच विरघळणारे हे रवा नारळाचे मोदक साध्या सोप्या आणि अचूक पद्धतीने कसे बनवायचे हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपल्याला एक जाड तळाची कढई घ्यायची आहे आणि यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालायचं आहे. मी साधारण 1 टेबलस्पून इतकं साजूक तूप घातलेलं आहे. तुम्ही थोडंसं कमी वापरलं तरीही चालेल, काही हरकत नाही. आता हे तूप चांगलं असं गरम होऊ द्यायचं. तूप आपल्याला हलकं फुलकं गरम झालं की मग यामध्ये 1 वाटी इतका बारीक रवा घालायचा. हा मी जो आपण नेहमी लाडूसाठी वापरतो तोच रवा इथे वापरलेला आहे. याला 0 रवा म्हणतात किंवा चिरोटी रवा सुद्धा म्हणतात. गॅसची आज अगदीच मंद ठेवायची आणि मंद आचेवरती हा रवा आपल्याला हलकासा सोनेरीचा रंग येईपर्यंत मस्त असा खमंग भाजून घ्यायचा आहे. रवा भाजताना जरा सुद्धा घाई करायची नाहीये आणि जाड तळाची कढईचा वापर करायचा. मी ही इंडस व्हॅली या कंपनीची ही जाड तळाची कढई घेतलेली आहे. ही ट्रायप्लायची कढई आहे. यामध्ये ॲल्युमिनियम बेस असतो आणि खालून आणि वरून दोन्ही ठिकाणून स्टील असतं. त्यामुळे आपल्या अन्नपदार्थाचा ॲल्युमिनियमशी संपर्क येत नाही. त्यामुळे ही भांडी मला फार हेल्दी वाटतात. जर तुम्हाला ही कढई किंवा इतर कुठलीही भांडी घ्यायची असतील तर प्रियाज किचन या नावाचं कुपन कोड वापरा, म्हणजे तुम्हाला 12% डिस्काउंट सुद्धा मिळेल. आणि मी सगळी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा दिलेली आहे. आता हा रवा आपल्याला मस्त असा सोनेरीचा रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. मंद आचेवर कुठेही गॅस जरा सुद्धा मोठा न करता मी हा रवा मस्त असा भाजून घेतलेला आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत मला बरोबर 10 ते 12 मिनिटं इतका कालावधी लागलेला आहे, कारण मी गॅसची आज अजिबात मोठी केली नव्हती. बघा, सुरुवातीचा रव्याचा रंग आणि आताचा रव्याचा रंग इतका फरक झाला पाहिजे. असा इतका छान गुलाबीचा रंग येईपर्यंत हा रवा मस्त असा भाजून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचंय तर यामध्ये आपल्याला 1 वाटी, म्हणजे ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने असा घट्ट दाब देऊन भरून घेतलेला ओल्या नारळाचा चव वापरायचा आहे. मी इथे ओलं नारळ खवून घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरला फिरवून घेतलं तरीही चालेल. फक्त पाठीचा जो काळपट भाग आहे खोबऱ्याचा तो काढून घ्यायचा आणि मग मिक्सरला फिरवायचं, म्हणजे छान पांढरे शुभ्र आपले मोदक तयार होतात. जसं आपण यामध्ये खोबरं घालतो तसाच रवा अगदी छान मस्त असा फुलायला लागतो, कारण खोबऱ्यामध्ये बरचसं मॉइश्चर असतं आणि ते रवा शोषून घेतो. त्यामुळे रवा असा आपल्याला फुलल्यासारखा दिसतो आणि छान मऊसूत असा आपला रवा तयार होतो. हे साधारण खोबरं सुद्धा एक 3 ते 4 मिनिटं चांगलं असं बघा रवा असा मोकळा होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये 1 वाटी ही मी दुधावरची साय घातलेली आहे. यामध्येच काही केशरच्या काड्या सुद्धा घातल्यात, म्हणजे या आपल्या मोदकांना रंग फार सुरेख येईल. केशर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे, पण मोदकांना रंग छान येतो म्हणून मी इथे केशर वापरलेलं आहे. केशरामुळे मोदकांना स्वादही खूप छान येतो. आता हे साय घातल्यानंतर एकदा चांगलं असं 4 ते 5 मिनिटं आपल्याला मंद आचेवरती परतत राहायचं आहे. बघा, रवा अगदी छान असा ओलसर झालेला आहे. आता ज्या वाटीने आपण रवा मोजला त्याच वाटीने 1 वाटी पिठी साखर घालायची आहे. सगळं साहित्याचं प्रमाण लक्षात ठेवायला अतिशय सोपं आहे, कारण 1 वाटी रवा, 1 वाटी साय, 1 वाटी ओलं खोबरं आणि 1 वाटी पिठी साखर लक्षात राहण्यासारखं साहित्य आहे, कारण सगळंच आपण 1-1 वाटी घेतलेलं आहे. आता ही साखर जसजशी विरघळते ना तस तसं हे मिश्रण काहीसं ओलसर होत जातं. बघा, बऱ्यापैकी असं हे ओलसर मिश्रण तयार झालेलं आहे. साखर हळूहळू विरघळायला लागते आणि रवा या साखरेमध्ये छान भिजला जातो. गॅस अजूनही चालूच आहे, फक्त मंद आचेवर आहे. आपण सुरुवातीपासून आतापर्यंत जरा सुद्धा केव्हाही गॅस मोठा केला नाही. आणि हे चांगलं असं बघा, अजिबात यामध्ये गुठळ्या राहू न देता मस्त अशी साखर एकजीव करून घ्यायची आहे. आता आपलं मिश्रण खूप मस्त असं तयार झालेलं आहे. मी गॅस बंद केला. गॅस बंद केला की मग बघा, या छोट्याशा चमच्याने 1 चमचा वेलची आणि जायफळाची पावडर घातली. जर तुम्हाला या स्टेजला
काही ड्रायफ्रुट्सची भरड घालायची असेल, कापं घालायची असेल तर तुम्ही घालू शकता। आता हे रवा छान फुलण्यासाठी आपण यावरती झाकण ठेवूया। हे झाकण सुद्धा या कढई बरोबरच आलेलं आहे। हे झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा छान फुलून येईल आणि मिश्रणही कोमट होईल। बरोबर 15 ते 20 मिनिटांनंतर बघा अगदी पेढ्यासारखं मऊ लुसलुशीत व्हावं ना, तसं हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे। आपण एकही थेंब पाणी वापरलं नाहीये। आता हा मोदकाचा जो साचा असतो, या साच्यामध्ये आज आपण मोदक बनवूयात। मी याला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे आणि काही पिस्त्याचे काप लावायचे, तसेच छान दिसावं म्हणून यातलीच एक केशराची काडी इथे लावून घेतली आणि हे जे आपण रव्याचं मोदकाचं जे आपलं सारण तयार झालेलं आहे ते सगळं या प्रत्येक खणामध्ये असं भरून घ्यायचं आहे। चांगलं दाब देऊन भरायचं आहे, म्हणजे कळीदार असा आपला मोदक तयार होतो। सगळ्या भागांमध्ये भरून घेतलं, अगदी हलक्या हाताने पण दाबून असं हे मिश्रण भरून घ्यायचं आहे आणि घट्ट असं बंद करून तळाकडच्या भागाकडे सुद्धा चांगलं दाब देऊन हा मोदक असा घट्ट बंद करायचा आहे, म्हणजे मोदकही पोकळ राहत नाही आणि कळीदार मोदक तयार होतो। मोदक पोकळ राहिला तर तो तुटण्याची शक्यता असते। कडेला लागलेलं हे जे काही जास्तीचा रवा आहे हा असा काढून घ्यायचा। आपला हा अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होणारे हे मोदक बनवून तयार झालेले आहेत। इथे आपण जरा सुद्धा मावा, खवा, मिल्क पावडर काहीही वापरलं नाही तरी सुद्धा तोंडात टाकताच विरघळणारे असे हे आपले मोदक तयार झालेत। बऱ्याचदा आपल्याला उकडीचा मोदक करण्यासाठी वेळ नसतो किंवा फार वेळ लागतो ते मोदक करायला, तर अशा वेळी चतुर्थीच्या वेळी तुम्ही हे असे मोदक तयार करू शकता। बरं, हे मोदक फ्रीज शिवाय सुद्धा 2 ते 3 दिवस टिकतात, पण फ्रीज मध्ये ठेवले तर आठवडाभर अगदी आरामात राहतात। आता पावसाळा आहे, थोडंसं थंड वातावरण आहे म्हणून 2-3 दिवस सहज टिकतात, पण फ्रीज मध्ये अगदी छान आठवडाभर सुद्धा टिकतील। तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा। इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला आहे तर प्लीज एक लाईक करा। तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना सुद्धा जरूर शेअर करा। असेच छान छान सोप्या पद्धतीचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन मिळेल। आणि कुठलंही तुम्हाला सबस्क्राईब करायला किंवा बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर कुठलंही शुल्क पडणार नाहीये, अगदी निशुल्क आहे। पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह। धन्यवाद।